मंडळी नमस्कार. हल्ली आपल्या महाराष्ट्रात बाबा कॅप्टन उर्फ अशोक खरात याच्या बातमीने अक्षरशः महाराष्ट्रभरात धुमाकूळ घातलेला आहे. तर मंडळी 2,000 कोटी रुपयांची संपत्ती त्याने गोळा कशा पद्धतीने केली हे आज तुम्हाला ऐकाल तुम्ही तर तुम्हाला धक्का लागेल. यातले 2 रहस्य त्याचे होते मंडळी, ज्यावरती लोक अंधविश्वास ठेवून त्याच्याकडून काही औषधोपचार करून घ्यायचे. अर्थात काहीतरी तो बोटातले खडे किंवा काही असा विधी करायचा आणि त्यावर मग लोकांचा विश्वास बसायचा मंडळी. तर सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की त्याने पाळलेला साप, 20 फुटाचा नाग आणि 50 पैशाचा चिंचोका, यातून त्यांनी 2,000 कोटी रुपयाचं साम्राज्य कसं उभं केलं हे तुम्ही ऐकाल आज तर तुम्हाला खरोखर धक्का बसेल मंडळी. चिंचोका अर्थात चिंच तुम्ही पाहिली असेल, त्याच्या आतमधल्या ज्या बिया असतात अतिशय त्याला शून्य किंमत म्हटली तरी चालते. त्याचं कारण असं आहे की ते नैसर्गिक झाडं अतिशय जंगलामध्ये किंवा रस्त्याने तुम्हाला कुठेही जाल तर तुम्हाला आपसुकच ते झाडं निघत असतात, त्याला कोणी लावत नसतात बहुधा बीज. त्या मंडळी त्या बियांना तो घासायचा, त्याचा खळ्यासारखा आकार बनवायचा. अर्थात जसा माझ्या बोटामध्ये खळा आहे अशा पद्धतीचे छोटे छोटे आकारात तो त्या चिंचोक्यांना घासायचा आणि त्याला नीटनेटकं करून शाबूत आकार देऊन त्याला तो त्या भक्तांना तो विकायचा. की कुणाचं लग्न जमत नसेल तर, कुणाचा घटस्फोट झाला असेल, कुणाला नोकरी लागत नसेल, कुणी अनेक परीक्षा देऊन पास होत नसेल, तर अशा अंधभक्त नाही, मी तर मूर्ख म्हणतो, त्या महिलांनाही मूर्ख म्हणतो, अशा लोकांना मी मूर्खच म्हणतो आणि मूर्खच म्हणायला पाहिजे. की मग हा तो चिंचोके ते घासून ते त्यांना द्यायचा. आणि मंडळी तुम्ही जर गणित काढलं, एका चिंचेची किंमत तुम्ही एक नोंद केली त्या किमतीची आणि त्याच्यामधल्या बियांची किंमत नोंद केली तर मला वाटते एक चिंचोका तुम्हाला जास्तीत जास्त 50 पैशाला पडेल. आणि त्या 50 पैशाच्या चिंचोक्याचे त्या बियांचे तो खळ्याच्या स्वरूपात जेव्हा विकायचा तेव्हा 50,000 हजार रुपये, कुणाकडून तर लाख रुपये त्यांनी घेतलेले आहे मंडळी. त्यानंतर मंडळी एक रहस्यमय विषय असा आहे त्याचा की 20 फुटाचा नाग खरंच त्याने पाळला असेल का हो? आणि 20 फूट काही साधी सोपी लांबी आहे का? 20 फूट म्हणजे मला वाटते तुमच्या घराची जी स्लॅब असते, जे तुमचं छत असते, घराचं स्लॅब असते, ती जवळपास मला वाटते 13 फूट 12 फुटाच्या वरती, 13-14 फुटाच्या वरतीच ती राहत असेल बहुतेक. आणि हा 20 फुटाचा नाग म्हणजे असं म्हणा की तुम्ही टेरेसवर गेल्यावर आणखी तुमच्या एवढी उंची इतका लांब साप त्याने तो पाळला होता. ते शक्य आहे का? हे आधी लोकांनी त्याच्यावरती डोकं लावायला पाहिजे मंडळी. तर तो मग साप काय करायचा की भक्त गोळा झाले की तो साप त्याच्या पुढे यायचा, तो त्या सापाला बोलवायचा, इशारा करायचा, मग तो साप त्याच्या दिशेने यायचा. तर तो इतका मोठा रियल खरोखर असा ओरिजिनल दिसणारा नाग पाहून, साप पाहून लोक घाबरायचे. कित्येकांनी तर लघुशंका देखील केलेली आहे ते बघून त्याच स्पॉटवरती. असा विषय तो होता. म्हणजे कपड्यांमध्येच अनेक जण लघुशंका करायचे, इतके घाबरायचे लोक. परंतु तो बाबा सांगायचा की घाबरायचं कारण नाही, तो माझ्या इशाऱ्याने काम करेल. आणि मग तो बोलवायचा आणि मग तो त्याला डोलायला लावायचा आणि तो साप डोलायचा आणि त्याला निघून जा म्हटलं की तो निघून जायचा. मंडळी खरंच हे सत्य असेल का हो? साधं सोपं गणित आहे. कुणी माझ्यासारख्याने वाचलं किंवा तुमच्यासारख्या सुज्ञ माणसाने वाचलं कुठे ही बातमी तरी ती खोटी वाटेल तुम्हाला. अक्षरशः असं काही नसतं. तर मग आता या सापाचं रहस्य काय मंडळी, ही सत्यता काय आहे? हा साप हा असली साप नसून हा नकली नाग त्याने तयार केला होता, अगदी ओरिजिनल दिसणारा. आणि त्याच्यावरती त्यांनी काही खर्च केला असेल, रिसर्च केला असेल, कुठल्या टेक्निशियनची त्याने मदतही घेतली असेल. त्यांनी ते रिमोट त्याच्या हातात ठेवला आणि तो नकली नाग त्याने तयार केला होता म्हणजे 20 फुटाचा. बघा किती मजेदार इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्याची ही. तर तो मग जेव्हा रिमोट त्याच्या हातात राहायचा, रिमोट आजकाल तुम्हाला माहिती आहे इतके हिडन असे छोटे छोटे रिमोट्स यायला लागले की तुम्हाला अनेकदा न्यूज अँकर जेव्हा रिमोट्स ऑन करतात तुम्हाला माहिती दिसत सुद्धा नाही, ते हातात अशा ठिकाणी ठेवतात रिमोट. बरेच न्यूज अँकर बघा ते वाचून वाचून स्क्रिप्ट वाचतात, तर असे ते फक्त त्यांचं एक थंब थोडंसं हलताना दिसतं, ते तुम्ही बारीक पाहिलं तर. त्याचप्रमाणे छोटंसं रिमोट तो हातात ठेवायचा आणि त्या रिमोटवर त्या सापाला आपल्या जवळ बोलवायचा आणि रिमोटनेच त्याची तो हालचाल करायचा. आणि रिमोटनेच तो तोंडाने काही बोलत असेल आणि हाताने रिमोट तो चालवत असेल, नियंत्रित करत असेल त्या सापाला, मग तो साप निघून जायचा मंडळी. तर अशावरून मग लोक, आणि तुम्हाला माहिती आहे महिला फार अंधभक्त असतात, महिलांची भक्ती फार प्रगाढ असते मंडळी, लवकर त्या विश्वास ठेवतात कुणावरही. तर मग महिलांची संख्या जास्त आणि जिथे बुवा तिथे बाया ही म्हण जुनीच आहे, नवीन नाही.
त्यामुळे या महिलांचा विश्वास बसायचा आणि त्यांनी कनेक्शन पहा मंडळी, या सापाचं कसं जोडलं बघा. तुम्हाला माहिती असेल, महिला जास्तीत जास्त भगिनी, आपल्या माता बहिणी जास्तीत जास्त महादेवाला मानतात. महादेवाच्या पिंडीची ते पूजा करतात अनेकदा, आणि आपल्या नवऱ्यालाच महादेव समजून अनेकदा असे काही व्रतबित ठेवतात, तुम्हाला माहिती असेल. आणि मग महादेव म्हटला, शंकर भगवान म्हटला, ती महादेवाची पिंड म्हटली की नाग तिथे आलाच. मग महिलांचा संबंध त्या विषयाशी आहे. अर्थात बघा, धार्मिकतेचा असा वापर करून असं लोकांना गंडवणं किती महाभयंकर आहे मंडळी. आणि भक्तही कसे जाळ्यात फसतात. तर मग लोकांना वाटायचं की अरे बाबा, आपल्यालाही, आपणही महादेवाची भक्ती अनेक वर्षांपासून करत आहेत, तर आपल्याला असं तर साक्षात दर्शन झालं नाही, आणि इतक्या मोठ्या 20 फुटाच्या नागाला हा आपल्या वशमध्ये करू शकतो. आपल्या इच्छेनुसार नागाला, त्याच्या इशाऱ्यावर नाग नाचतो किंवा डोलतो, तर याच्याकडे भयंकर सिद्धी असली पाहिजे, असा लोकांचा मंडळी विश्वास बसायचा. आणि त्यानंतर मग तो चिंचोक्याची तुम्हाला गोष्ट सांगितली मी. 50 पैशाचा चिंचोका, म्हणजे तुम्ही एक चिंचेचं शेंग जी असते ती जर तुम्ही फोडली समजा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 दिसतील, 4 दिसेल, 5, 6, 7 दाणे बिया त्याच्यामध्ये राहत असतील. तर इतक्या सोप्या पद्धतीने तो 100 रुपयाच्या, समजा तुम्ही जर ते चिंचोके घेतले विकत, तर 100 रुपये किलो त्याचा भाव खूप झाला. आणि किलोमध्ये भरपूर चिंचोके, 200, 300, 400 चिंचोके त्याच्यामध्ये येऊ शकते. तर तो कोट्यवधीची माया त्यांनी गोळा कशी केली बघा. लोकांना ओळखायला यायचं नाही, काळा किंवा काहीतरी त्याला ब्लॅक स्टोन म्हणून तो ते विकायचा. आणि तुमचं मग लग्न जमेल, तुमचा घटस्फोट झाला असेल तर तुम्ही पुन्हा एकत्र याल, नवरा बायको, असं सगळं. कुणाला नोकरी लागत नसेल, ते अनेकदा लोक पीडित असतात वेगवेगळ्या आजाराने, अनेक कुटुंबात असाध्य आजार असतात. आणि कधी कधी काय होतं की डॉक्टर भरपूर प्रयत्न करतात, परंतु अनेकदा मग ते वेगवेगळे आजार शरीरात असले की त्याचं निदान लवकर लागत नाही, आणि मग लोक त्रासून जातात, पेशन्स ठेवत नाही, आणि मग अशा बाबाकडे, बुवाकडे लोक जातात आणि फसतात मंडळी. तर याचा हा 20 फुटाचा नाग मंडळी, आणि याच्या चिंचोक्याच्या बिया, आणि त्या व्यतिरिक्त तो आणखी काही असे नकली खडे जे 10-20 रुपयाला बाजारामध्ये मिळतात किंवा 5-50 रुपयाला मिळतात, त्या असे खडे मोठमोठ्या श्रीमंत घरच्या बायकांना किंवा जनरल जेही कोणी लोक त्याच्याकडे जात असतील त्यांना ते चिंचोके खडे म्हणून द्यायचा, किंवा विकत आणलेले असे साधारण सिंपल खडे तो लोकांना द्यायचा. आणि त्यांचा कुणाचा आजार त्यांनी तो बरा होतो म्हणून दावा करायचा, किंवा कुणाचं लग्न जमेल, असं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, 2000 कोटी रुपयांची माया 15-20 वर्षामध्ये गोळा करणं मंडळी. बघा, एक साधारण माणूस, तुम्ही, आम्ही, जे काही, ज्याला आपण लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास परिवार म्हणतो मंडळी, तुम्ही पाहिलं असेल तुमच्या अवतीभोवती. मला तुम्ही आता हा व्हिडिओ तुम्ही ऐकाल तर तुमचा विश्वास नक्की बसेल की एक साधारण सामान्य मनुष्य एक नोकरी करतो, ज्याची सॅलरी, ज्याचं वेतन 50,000 रुपये ते 80,000 रुपये आहे, हे गृहीत धरा तुम्ही. तो माणूस उभ्या आयुष्यात आपल्या लेकरांची शिक्षण, 2 लेकरांची शिक्षण हे गृहीत धरा, एक त्याचं 1500 फुटाचं घर, आणि जास्तीत जास्त एखादी 4 चाकाची 6-7 लाख रुपयाची, 8 लाख रुपयाची तो गाडी घेऊ शकतो. या व्यतिरिक्त तो काहीही लाईफमध्ये करू शकत नाही, लक्षात घ्या. बिझनेसमॅनचा, एक व्यावसायिकांची गोष्ट सोडा, आणि व्यावसायिकांमध्ये 1 नंबरच्या व्यवसायाची मिळकत आणि 2 नंबरच्या व्यवसायाची मिळकत, यामध्ये जमीन आसमानची तफावत असते मंडळी. तुम्हाला जर एखादा व्यक्ती अगदी अल्पावधीत चमकताना दिसत असेल, चमकताना अर्थात आर्थिकदृष्ट्या, तर तुम्ही हा विश्वास अजिबात ठेवू नका की ही संपत्ती त्याची 1 नंबरची आहे, क्रमांक 1 ची आहे. नव्हे, ती 2 नंबरची कमाई आहे. 1 नंबरचा व्यक्ती जो साधा व्यवसाय करतो किंवा साधी नोकरी करतो, तो, मी तुम्हाला पुन्हा जबाबदारीने सांगतो, तो आयुष्यभरात, फक्त त्या सॅलरीवरची गोष्ट सांगतोय, अदर इन्कम त्याचं नव्हे, जोडधंदा त्याचा काही असेल त्याच्याबद्दल मी बोलत नाही, पण एक सिंगल एकेरी एक नोकरी त्याला असेल तर तो आपल्या उभ्या आयुष्यात एक साधं 1500 फुटात एक घर बांधू शकतो, एका मुलीचं लग्न करू शकतो, मुलाचं लग्न करू शकतो, त्यांचे शिक्षण करू शकतो, त्यांची बाळंतपण करू शकतो, या व्यतिरिक्त एखादी गाडी घेऊ शकतो, आणि एखाद्या तीर्थयात्रेला जाऊ शकतो, किंवा एखादं कुठे अधूनमधून मौज मजा करू शकतो. या व्यतिरिक्त तो काहीही लॅविश लाईफ जगू शकत नाही. आणि अशा बाबाजवळ आता कळलाय, नवीन बातमी मंडळी, की तो काही कॅप्टन वगैरे नव्हता, तो 10वी नापास एक माणूस होता, आणि त्याचं डोकं बघा, मोठमोठ्यांना त्यांनी गंडवलं. 20 फुटाचा नाग त्यांनी रिमोटवाला तयार केला, रिमोटच्या इशाऱ्याने चालणारा, डोलणारा, आणि 50 पैशाच्या चिंचोक्यातून त्यांनी 2000 कोटी रुपयांची माया जमवली मंडळी. 25-25, 30-30 सातबारे त्याच्या नावावरती आहेत. अर्थात सामूहिकरित्या त्यांनी बऱ्याच साऱ्या जमिनी घेतल्या आहेत, आणि रुपाली चाकणकरांसारख्यांचा चेहरा पुढे आलाय मंडळी. एकनाथ शिंदे साहेब त्याच्याकडे जाऊन आलेत, मुख्यमंत्र्यांसोबत त्याचा फोटो दिसला, अमित शहा साहेबांसोबत त्याचा फोटो दिसला. इतकं कसं काय हे शक्य आहे मंडळी?
तर अतिशय, आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना सांगेल मंडळी, आणि महिलांना सांगेल म्हणण्यापेक्षा बघा, माझं म्हणणं सरळ आहे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. एवढ्यापर्यंत ठीक आहे. ही घटना आजपासून 50 वर्ष आधीची असती तर मी समजू शकलो असतो मंडळी. 30-35 वर्ष आधीची असती तरी मी समजू शकलो असतो मंडळी. पण आज आपण कोणत्या युगात आहोत? आज शिकलेले लोक, आज तुम्ही कुठलेही कुटुंब ग्रामीण भागात खेड्यापाड्यात जाल तुम्ही, तर प्रत्येक घरात तुम्हाला सुशिक्षित शिकलेला एक मुलगा मुलगी दिसेल मंडळी. तो काळ गेला आता. आणि मग तुम्हाला जर तर्कशास्त्र कळत नाही, तुम्हाला जर एक साधा विचार कळत नसेल आणि तुम्ही शिक्षण घेत असाल, माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर्स सुद्धा त्याच्याकडे जायचे. म्हणजे सायन्सचा अभ्यास करणारे, विज्ञानाचा अभ्यास करून डॉक्टर्स होणारे मुलं मुली जर त्याच्याकडे जात असतील, तर यासारखी लाजे शरमेची गोष्ट कुठलीही नाही मंडळी, कुठलीच नाही. आणि मग दुसरी यातली गोष्ट अशी आहे की सरकारच्या मनमर्जीत असलं तर सगळ्या गोष्टी होतात. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या मनमर्जीने हे केलं, त्यांना त्याचा पर्दाफाश करायचा होता असंच म्हणावं लागेल, तर तो झाला. कारण की पोलिसांनी स्वतंत्रपणे काम जे केलं आहे ते आदेशावरूनच केलं आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशावरून केल्याशिवाय इतका सापळा रचून ते सीताफीनं अटक करू शकत नाही. याचा अर्थ तुम्ही घ्या की पोलीस किती चाणाक्ष असतात, किती हुशार असतात, किती कुशाग्र असतात, परंतु त्यांचंही पोलिसांचं रिमोट, जसं त्या नागाचं रिमोट त्या बाबा खरातकडे होतं, त्याचप्रमाणे पोलिसांचं रिमोट देखील गृहमंत्र्याकडे असते का, हा प्रश्न निर्माण झालाय मंडळी. यापूर्वी या अर्ध्या वर्षात किती साऱ्या घटना घडल्या आहेत, पण अनेक घटनांचा निकाल नाही लागला साधा, किंवा अनेक मुख्य आरोपींना अटक झाली नाही अनेक प्रकरणांमध्ये, किंवा अटक झाली तरी त्याला सोडून देण्यात आलं. मग हे प्रकरण इतकं उचलून धरलं तर पोलीस तर हुशार आहेच, पोलीस सगळ्याच बाबतीत हुशार असतात, परंतु त्यांना स्वतंत्रपणे काम करू देणं हे गृह मंत्रालयाचं कर्तव्य असतं प्रत्येकच बाबतीत, फक्त खरातच्या बाबतीत नाही. तर फार मोठा धक्का लोकांना यासाठी लागला की अरे बापरे, किती पोलिसांनी सीताफीन हे प्रकरण हाताळलंय. प्रत्येकच प्रकरण हाताळू शकतात पोलीस, परंतु त्यांना कामच करू दिल्या जात नाही. आता हा आरोप नव्हे, पण मला म्हणायचं आहे की सरकार, जर त्यांनी विचार केला शासनाने की आता हे काम करायचं, तर ते होणारच नक्की. तर चांगली गोष्ट आहे, कौतुकही करायला पाहिजे. अशा चांगल्या विषयामध्ये फडणवीसांनी लक्ष घातलं आणि हा पर्दाफाश बाबांचा झाला. तर या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो मित्र मंडळी की तर्क तुम्हाला असला पाहिजे. तुम्हाला जर एखादा माणूस म्हणेल की तुमच्या 5 रुपयाचे मी 10 रुपये करून देऊ शकतो 5 मिनिटात, तुम्ही डोळे बंद करा आणि इथे बसा आणि काहीतरी पुटपुट करा, काही नामस्मरण करा, गायत्री मंत्र म्हणा, डोळे बंद करा आणि मी तुमचे 5 रुपयाचे 10 रुपये करून देतो. मंडळी, हे शक्य आहे का हो? मला सांगा, शक्य आहे काय? 5 रुपयाचे 10 रुपये कसे होतील? 5 रुपयाचे 10 रुपये तेव्हाच होतील तुम्ही कुठे गुंतवणूक, 5 रुपये तुम्ही कुठे गुंतवाल, तर तुम्हाला काही काळ लोटल्यावर त्या 5 रुपयाचे 10 रुपये तुम्हाला मिळतील. असे कसे 5 मिनिटात तुम्हाला 5 रुपयाचे 10 रुपये मिळतील? हा किती मूर्खपणा, किती गावंढळपणा, किती काय म्हणावं त्याला, किती एकदम बेजबाबदार असल्यासारखं शिक्षित लोकांनी वागणं हे कितपत योग्य आहे मंडळी? की एक चिंचोका देतो, तो खड्याने काही होत असते, माझ्या बोटामध्ये हा खडा, याने काही होत असतं का? काही नाही. आता हा खडा घालून मी व्हिडिओ करतो आहे म्हणजे या व्हिडिओला खूप सारे लाखो व्ह्यूज मिळतील का, असं काय असतं का? असं काही नसतं. हे केवळ बोटाचं सौंदर्य किंवा आवडतं म्हणूनही अनेक लोक घालतात. सगळेच लोक यावर अंधश्रद्धा म्हणून या खड्यांना घालत नाही. तर चिंचोक्याचा उपयोग करून आणि 20 फुटाच्या नागाचा त्यांनी वापर करून असं लोकांना गंडवलेलं आहे आणि एक एक शिष्य त्याने तयार केला आहे मंडळी. त्याने किती शिताफीने जमीन तयार केली असेल आणि तो अखेर बलात्कारी बाबा निघाला. तर मला वाटतं की बाबाची चूक तर आहेच, त्याला जे काय व्हायचं ते जन्मठेप, जे काही सजा व्हायची त्याला ती होईलच. पण लोक कसे सुधारतील? तर लोक एकाच मंडळी बघा, आता ही पिढी गेली, संपली. सायन्सचा विद्यार्थी जर एखाद्या बाबाकडे जात असेल, त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कुठला माणूस नाही, मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. परंतु आता नवीन जे विद्यार्थी येतील, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं की हे शिक्षण तुम्हाला शाळांमध्ये देणं गरजेचं आहे. किंवा मी परवा, मला वाटते मुक्ताताई दाभोळकर आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या, त्यांनीही ही गोष्ट सांगितली की तुम्ही ज्याप्रमाणे आयुष्यमान कार्डाची जाहिरात तुम्ही दवाखान्यापुढे लावता, किंवा प्रत्येक स्कीम, तुम्ही कुठली उज्ज्वला योजना असेल तर तुमचे होर्डिंग्स पेट्रोल पंपावरती इकडे तिकडे शहरभर दिसतात, अनेक तुम्ही योजना राबवता, त्याचे तुम्ही आता या मोदीजींच्या काळामध्ये तर अनेक ठिकाणी जाहिरातीचे फलकच दिसतात नुसते. मग तुम्ही हे फलक का लावू शकत नाही? अंधश्रद्धा निर्मूलन, अंधश्रद्धा विरोधी कायदा तयार होण्याच्या ऐवजी जादूटोना त्याला नाव द्यावं लागलं. अंधश्रद्धा सुद्धा नाव त्या कायद्याला दिलं नाही आणि जादूटोना कायदा नाव दिलं, तो कायदा पारित झाला, परंतु त्याची नियमावली अजूनही तयार झालेली नाही. अर्थात सरकारची मानसिकता याप्रती काय आहे हे समजायला मार्ग नाही मंडळी. त्यांना असे बाबाबुवा हवे असतात का त्यांच्या वोट बँकसाठी? त्यांना धर्मांध झालेले लोक किंवा धर्माच्या नावाने
अंधभक्त झालेले लोक त्यांना पसंत पडतात का, ते त्यांच्या राजकीय सोयीनुसार कामाचे असतात का, हा सगळा प्रश्न निर्माण झाला मंडळी. त्यामुळे सायन्सचा विद्यार्थी जात असेल, एखादा डेप्युटी कलेक्टर त्याच्या संपर्कात येत असेल, तर अशा कित्येक मंत्र्यांच्या बायका पोरं त्याच्याकडे गेले असतील, मुलं मुली गेले असतील. ते पूर्ण ती माहिती अजून बाहेर आलेली नाही आणि अनेक बायका कधी गेल्या असतील तर त्या नवऱ्याला सांगायचं घाबरत असतील आता, की माझ्यासोबतही असा प्रसंग त्याने केला होता. कुठली लेडीज बाहेर येऊन हा प्रकार सांगेल की माझ्यासोबत असं घडलं होतं. किती हा संवेदनशील विषय आहे मंडळी. त्यामुळे तुम्हाला सांगतो, बाबा बुवा असा काहीही प्रकार नाही हे लक्षात घ्या. तुम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत जे काम कराल, जे तुमचं डोकं वापराल, तुम्ही बुद्धीने पैसा कमवू शकता, तुम्ही बोलून पैसा कमवू शकता, तुम्ही काम करून पैसा कमवू शकता आणि तुमचा आजार बरा करायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला विज्ञानाचाच आधार घ्यावा लागेल, तुम्हाला डॉक्टरांकडेच जावं लागेल. सायन्स खूप पुढे गेलेला आहे, खूप पुढे. त्यामुळे तुम्हाला असे बाबाबुवा तुमचा उत्कर्ष करू शकत नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे मंडळी. तर तो त्याचा 20 फुटाचा नाग आणि 50 पैशाच्या चिंचोक्यावरून त्याने 2,000 कोटी रुपयाची माया जमवली आणि अतिशय लॅविश लाईफ तो आतापर्यंत जगला. परंतु आता त्याचे हातपाय पूर्ण ढिले झालेले आहेत आणि खोटं हे खोटंच असतं, ते फार काळ टिकत नसते, लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.